नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरला कोणकोणत्या प्रकारचे वाक्य स्टेटमेंट असतात आणि कोणत्या प्रकारचे वाक्य स्टेटमेंट नसतात याबद्दल बघितलं. आता आपण नवीन टॉपिक बघणार, लॉजिकल कनेक्टिव्स, सिंपल स्टेटमेंट अँड कंपाऊंड स्टेटमेंट. लॉजिकल कनेक्टिव्स, simple statement, simple and compound statement. Simple and compound statement. We first clear what is the simple statement and compound statement, then we go to understand the logical connectives. First, what is simple statement? Simple statement means a statement which cannot be split further into two or more statements is called simple statement. Or we can say that a statement without connectives is called simple statement. ज्या स्टेटमेंटमध्ये एकही लॉजिकल कनेक्टिव्स नसतं अशा प्रकारच्या स्टेटमेंटला आपण सिंपल स्टेटमेंट असं म्हणतो. और वी से दॅट अ स्टेटमेंट विच कॅनॉट बी स्प्लिट मीन्स जे स्टेटमेंट आपल्याला दोन किंवा दोनपेक्षा स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करता येणार नाही, स्प्लिट करता येणार नाही, अशा प्रकारच्या स्टेटमेंटला आपण सिंपल स्टेटमेंट म्हणतो. अ स्टेटमेंट which cannot be split further into two or more statement is called simple statement. Simple statement. Or we can say that a statement without, simply we can define this again, a statement without logical connectives or connective simple connectives is called simple statement. एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला लगेच क्लिअर होईल. एक्झाम्पल, 2 is even prime number. 2 is even prime number. यामध्ये बघा एकही लॉजिकल कनेक्टिव्ह नाही. कनेक्टिव्ह म्हणजे शब्द काय असेल की दोन वाक्यांना जोडणार एकही शब्द इथं नाही, म्हणून हे सिंपल स्टेटमेंट आहे. सेकंड आपण घेऊ शकतो, एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. एम्प्टी सेट हा प्रत्येक सेटचा सबसेट असतो. आता यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा लॉजिकल कनेक्टिव्ह नाही, सिम्पली एकच स्टेटमेंट हे आहे, म्हणून याला आपण सिंपल स्टेटमेंट असं म्हणतो. नंतर आपण कंपाऊंड स्टेटमेंट बघणार. कंपाऊंड स्टेटमेंट, तुम्हाला सिंपल स्टेटमेंट कळालं असेल की ज्यामध्ये एकही कनेक्टिव्ह नसतं. कनेक्टिव्ह म्हणजे असा वर्ड की जो दोन वाक्यांना जोडतो, दोन स्टेटमेंटला जोडतो. अशा प्रकारचा एकही शब्द इथं नाही आहे. बघा यामध्ये कुठल्याही प्रकारचा शब्द तुम्हाला दुसरा दिसत नाही आहे जो दोन वाक्यांना जोडतो असा, म्हणून त्याला आपण सिंपल असं म्हणतो. कंपाऊंड स्टेटमेंट, अ स्टेटमेंट विच इज कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर सिंपल स्टेटमेंट. अशा प्रकारचं स्टेटमेंट ज्यामध्ये एकापेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट असतात त्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणतो. अ स्टेटमेंट which
is a combination of two or more simple statement. Two or more simple statement is called compound statement. Is called compound statement. बघा, a statement which is combination of two or more simple statement. एकापेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट ज्या स्टेटमेंट मध्ये असतात त्याला आपण कंपाऊंड असं म्हणतो. एक्झाम्पल घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बघा. 3 is prime and 4 is even number. आता बघा, हा जो अँड आहे हा इथं लॉजिकल कनेक्टिव्ह आहे किंवा कनेक्टिव्ह म्हणणार आपण त्याला. दोन वाक्य आहे बघा इथं. 3 इज प्राईम एक सिंपल स्टेटमेंट आहे, 4 इज इव्हन नंबर हे सेकंड सिंपल स्टेटमेंट आहे. या दोन सिंपल स्टेटमेंटला या अँड या वर्डने जोडलेला आहे. क्लिअर? म्हणून त्याला आपण कंपाऊंड असं म्हणणार, कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणणार. जसं बघा H2O आहे, H2+O याला कंपाऊंड असं म्हणतो आपण, म्हणजे पाणी मिळतं आपल्याला. हायड्रोजन प्लस ऑक्सिजन वी गेट द वॉटर. वॉटर इज अ कंपाऊंड, म्हणजे दोन पासून एक बनेल. इट इज क्लिअर? तुमच्या लक्षात येत असेल. सेकंड आपण लिहू शकतो, इफ मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, if Mumbai is capital of Maharashtra, then Jalgaon is city. बघा आता इथं इफ देन हा एक वर्ड आहे, त्याला कनेक्टिव्ह म्हणणार आपण. याने हा जोडलेला आहे, म्हणजे दोन वाक्य आहे, सिंपल स्टेटमेंट आहे. तिथं मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र एक सिंपल स्टेटमेंट आहे आणि जलगावन इज सिटी हे दुसरं सिंपल स्टेटमेंट आहे. यांना इफ देन याने आपण कनेक्ट केलेलं. आपण नेक्स्ट लिहू शकतो, सन इज स्टार और बघा आता और 1 is ऑड नंबर. 1 is ऑड नंबर. बघा हे एक सिंपल स्टेटमेंट आहे. 1 is ऑड नंबर सेकंड सिंपल स्टेटमेंट आहे. और या शब्दाने आपण जोडलेले आहे. देअरफॉर दे आर द कंपाऊंड. आता इथं अँड और इफ देन अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला शब्द दिसत नाही आणि म्हणून हे इथं सिंपल आहे आणि हे कंपाऊंड आहे. दिस इज क्लिअर? प्रत्येकाच्या लक्षात येत असेल. काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता, त्यावर प्रश्न विचारू शकतात. आता बघा आपण हे जे कनेक्टिव्ह आहेत, कोणकोणत्या प्रकारचे कनेक्टिव्ह आहेत ॲक्च्युअली ते आपण क्लिअरली बघणारच आहोत. आता इथं लॉजिकल कनेक्टिव्ह हा आपण टॉपिक बघणार. आता तुम्ही म्हणणार की अगोदर लॉजिकल कनेक्टिव्ह नाही बघितला, सिंपल बघितलं, कंपाऊंड नंतर लॉजिकल कनेक्टिव्ह. तर काय होतं सिंपल आणि कंपाऊंड. आता लॉजिकल कनेक्टिव्ह हा टॉपिक कंटिन्यू सुरू होऊन जाईल, कारण प्रत्येकाला अँड और इफ देन सर्व आपल्याला तिथं बघायचं आहे आणि म्हणून मी तो टॉपिक नंतर घेतोय. बरोबर? म्हणून हे सिंपल आणि कंपाऊंड स्टेटमेंट आपण बघितलं. आता आपण लॉजिकल कनेक्टिव्ह हा टॉपिक सुरू करणार. आता लॉजिकल कनेक्टिव्ह मीन्स व्हॉट? The word or a group of word which connects two or more simple statement are called logical connectives. असे शब्द किंवा शब्दांचा समूह किंवा ग्रुप म्हणणार त्याला. आता इथं इफ देन हा ग्रुप आहे. इफ देन काय हा ग्रुप आहे. अँड हा एक सिंपल वर्ड आहे. और सिंपल वर्ड आहे. लक्षात येत असेल तुमच्या. तर जे वर्ड किंवा ग्रुप ऑफ वर्ड काय करतील, दोन सिंपल स्टेटमेंटला जोडतील, त्यांना आपण लॉजिकल कनेक्टिव्ह असं म्हणणार. द वर्ड और the words or group of word, a group of word which connects two or more simple statement
are called logical connectives. Logical connectives. तुमच्या लक्षात आलं असेल, द वर्ड और वी कॅन से दॅट अ ग्रुप ऑफ वर्ड विच कनेक्ट्स टू और मोर सिंपल स्टेटमेंट आर कॉल्ड लॉजिकल कनेक्टिव्स. असे शब्द की जे दोन किंवा दोनपेक्षा जास्त वाक्यांना जोडणार, जास्त स्टेटमेंटला जोडणार, सिंपल स्टेटमेंटला जोडणार, अशा प्रकारच्या शब्दांना आपण लॉजिकल कनेक्टिव्स किंवा सिंपल कनेक्टिव्स म्हटलं तरी चालेल. बघा आता आपण लॉजिकल कनेक्टिव्ह, सिंपल आणि कंपाऊंड स्टेटमेंट, त्या अगोदर सिंपल स्टेटमेंट बघितलं, कंपाऊंड स्टेटमेंट बघितलं आणि आता आपण लॉजिकल कनेक्टिव्सकडे जातोय. करता लक्षात येतंय, प्रत्येकाला समजेलच, काही अडचण नाही आहे. बघा लॉजिकल कनेक्टिव्स आपण बघितलं की असे वर्ड किंवा शब्द की जे दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंटला जोडतात, सिंपल स्टेटमेंटला जोडतात, त्याला आपण लॉजिकल कनेक्टिव्स असं म्हणतो. कळतंय, क्लिअर होत आहे सर्वांना? त्यावरती एक नोट लिहिणार की लॉजिकल कनेक्टिव्स कोणकोणते आहेत. नोट, in general the words and or if then, if and only if, याला आपण IFF शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो, if and only if, not are logical connectives, are logical connectives. बघा जनरली 5 प्रकारचे लॉजिकल कनेक्टिव्स आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचे. फर्स्ट अँड आहे, सेकंड ऑर, थर्ड इज इफ अँड ओनली इफ देन, नेक्स्ट इफ अँड ओनली इफ, नेक्स्ट नॉट. तर बघा 1 2 3 4 5 या 5 लॉजिकल कनेक्टिव्सवरतीच तुमचं हे पूर्ण चॅप्टर असेल. आता मी टेबलच्या सहाय्याने तुम्हाला लॉजिकल कनेक्टिव्स, त्यांचा सिम्बॉल आणि आपण त्याला रिप्रेझेंट कसं करतो ते ॲक्च्युली बघणार. कशा पद्धतीने आपण त्याला रिप्रेझेंट करतो आणि ते इथं बघणार. लॉजिकल कनेक्टिव्स, सिम्बॉल अँड नेम. सिम्बॉल अँड नेम. तर टेबलच्या सहाय्याने तुमच्या लक्षात येईल. सुरुवातीला मी नंबर असेल, नंतर कनेक्टिव्स, नंतर त्याचा सिम्बॉल कसा आहे तो आपण बघणार आणि नंतर त्याचं नाव काय असेल ते बघणार, नेम. तर फर्स्ट आहे बघा अँड, की जो आपण इथं लिहिलेला आहे बघा, हा अँड. त्याचा सिम्बॉल जनरली अशा पद्धतीचा असतो, याला आपण अँड असं म्हणतो. त्याचं नाव आहे बघा कंजंक्शन. याला आपण कंजंक्शन असं म्हणतो. अँड, सिम्बॉल आणि हा कंजंक्शन. सिम्बॉल तुमच्या लक्षात आला असेल कशा पद्धतीने. सेकंड बघा ऑर. सिम्बॉल बघा व्ही, या पद्धतीचा आपण ऑर, याला डिजंक्शन असं म्हणतात. याचं नाव काय बघा, डिजंक्शन. ऑर म्हटलं तरी चालेल, डिजंक्शन म्हटलं तरी चालेल. त्याचा सिम्बॉल अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ करावा लागेल. नंतर इफ देन. इफ देन सिम्बॉल आहे बघा सिंपल असा ॲरो, किंवा तुम्ही असा डबल ॲरो ड्रॉ केला तरी चालेल. असा ड्रॉ करा किंवा असा ड्रॉ करा, काही अडचण नाही. त्याला आपण डबल इम्प्लिकेशन असं म्हणतो. सॉरी, इम्प्लिकेशन सिंपल. इम्प्लिकेशन. 4 नंबर आहे बघा इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ. शॉर्टकट त्याला आपण IFF असं लिहितो. त्याचा सिम्बॉल आहे बघा लाईन असं म्हटलं तरी चालेल, बट इट विल बी इन अ स्मॉल डिस्टन्स, किंवा अशा पद्धतीने सिम्बॉल त्याचा रिप्रेझेंट करू शकतात. त्याला डबल इम्प्लिकेशन म्हणतात.
डबल इम्प्लिकेशन. आणि लास्ट 5 आहे बघा, निगेशन. आपण त्याला नॉट असं म्हणतो. नॉट जनरली बघा सिम्बॉल अशा पद्धतीचा आहे आणि त्याला आपण निगेशन असं म्हणतो. त्याला आपण निगेशन अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो. हे त्याचं नाव आहे. तर अशा पद्धतीने बघा, अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली, नॉट. हा अँडचा सिम्बॉल असेल, हा ऑरचा सिम्बॉल असेल. सिम्पल ॲरो हा इफ देनचा सिम्बॉल, डबल साईडला ॲरो असेल, हा इफ अँड ओनली असेल. आणि हे नॉट. आणि हे त्यांचे अँडलाच आपण कंजंक्शन असं म्हणतो, ऑरला डिजंक्शन, इफ देनला आपण इम्प्लिकेशन, इफ अँड ओनलीला आपण डबल इम्प्लिकेशन आणि नॉटला आपण निगेशन. तर तुमच्या लक्षात आलं असेल कनेक्टिव्ज काय आहेत, सिम्बॉल कशा पद्धतीने आहेत आणि त्यांचे नाव काय आहे. तर त्या पद्धतीने आपण इथं बघितलं आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला ॲक्च्युली याचं लॉजिक काय, त्याचा ट्रूथ टेबल काय, तर प्रत्येक कनेक्टिव्ज आपण एक कनेक्टिव्हचा अभ्यास करणार आहोत. तर मला असं वाटतं तुम्हाला आतापर्यंत हे लक्षात आलंच असेल. काही अडचण असेल तुम्ही मला विचारू शकता आणि बाकी आपण नेक्स्ट लेक्चरला सुरू करणार. पुढचं लेक्चर बघण्याकरता कृपा करून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स.